नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। नोव्हेंबरचा हप्ता वाढवून मिळणार। सरसकट अनुदान वाढ, सरकारकडून सूचना जारी। 6000 रुपये हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहायच्या असतील तर त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला योजनेची सर्व माहिती वेळच्या वेळी जाणून घेण्यास मदत होते। चला मग सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना वाढवून मिळणार, या संदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत। परंतु त्याही पूर्वी अत्यंत महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे। सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना काही सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत आणि या सूचना नेमक्या काय आहेत ते आपण पाहूया। आता इथं पाहू शकता तुम्ही, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी अमरावती शहर यांच्या माध्यमातून फक्त अमरावती शहरसाठीच हा मुद्दा तर फक्त अमरावती शहरसाठीच हे जे नोटिफिकेशन आहे आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जी आपण पाहत आहोत ती लागू नाही, तर सर्वांसाठी म्हणजे जे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांसाठी संजय गांधी अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। जिल्हा वाईज तहसील तुमची जी तहसील आहे तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अशा ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना काढण्यात आलेल्या आहेत, पाहू शकता। तर नेमक्या सूचना काय आहेत? उपरोक्त संदर्भांकित विषयास अनुसरून संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना च्या दिव्यांग लाभार्थी यांचे अनुदान, इथं पहा दिव्यांग लाभार्थी यांचे अनुदान संदर्भी आदेशानुसार 1500 रुपयावरून मासिक अनुदान 2500 रुपये मिळण्याची तरतूद शासनाने केलेली आहे। परंतु सद्यस्थितीत अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी पहा UDID कार्डच्या व्हेरिफिकेशन अभावी त्यांची ऑनलाईन प्रणालीमध्ये दिव्यांग लाभार्थी पडताळणी न झाल्याने ते लाभापासून वंचित आहेत। तर खूप महत्त्वाची सूचना दिलेली आहे, महत्त्वाची माहिती दिलेली आहे। पहा, तुम्हाला जो ऑक्टोबरचा हप्ता 2500 रुपये येणार होता, परंतु फक्त 1500 आला असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। कारण शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता 2500 रुपये आला नसेल, 1500 आला असेल तर तुमच्या UDID कार्डची इथं व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी झालेली नाही आणि पडताळणी झालेली नाही याच कारणामुळे व्हेरिफिकेशनच्या अभावी ऑनलाईन प्रणालीमध्ये तुमची दिव्यांग अशा प्रकारची नोंद झालेली नाही आणि म्हणूनच तुम्ही या लाभापासून वंचित आहात। म्हणूनच तुम्हाला हे 1000 रुपये आलेले नाहीत, वाढलेले। आता काय करायचं आहे तर त्यामुळे अमरावती नगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात कॅम्पचे आयोजन करावायचे आहे। सदर कॅम्पमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचे आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून त्यांची पडताळणी करून त्यांना ऑनलाईन प्रणालीमध्ये दिव्यांग म्हणून नोंद करून घ्यावायची आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये मासिक मानधन मिळवून देणे हा कॅम्पचा प्रमुख उद्देश आहे। तर अमरावती शहरच्या माध्यमातून अमरावती तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाभार्थ्यांसाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे आयोजन असणार आहे कॅम्पचं। त्यामध्ये काय आहे तर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी तुम्हाला केल्याच्या नंतर उर्वरित 1000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्हाला फक्त 1500 जमा झाले असतील 2500च्या ऐवजी तर अशा प्रकारचे कॅम्प आयोजन करण्यात आलेलं आहे। आता अमरावती साठीच नाही तर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कॅम्पमध्ये जाऊन तुम्हाला तुमची दिव्यांग म्हणून नोंद करायची आहे आणि कागदपत्राची पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळणार आहे। आता पहा, एक वेळापत्रक देखील दिलेलं आहे। तर पहा, अशा पद्धतीचे कॅम्प आयोजन करण्यात आलेलं आहे।
अमरावती शहरच्या माध्यमातून नोटिफिकेशन जशा पद्धतीने जारी केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला देखील अशा तुम्ही राहता त्या ठिकाणी देखील कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून। आता अमरावतीसाठी वेळापत्रक दिलेलं आहे 28 तारखेला, 29 तारखेला, त्याचबरोबर 30 तारखेला, 31 तारखेला अशा प्रकारचं कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 3 नोव्हेंबर रोजी देखील कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि या कॅम्पच्या माध्यमातून लाभार्थ्यांची दिव्यांग म्हणून नोंद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे। फक्त त्यांची नोंद झालेली नाही, दिव्यांग लाभार्थी म्हणून त्यांना 1000 रुपये आले नव्हते, याच कारणाने सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कॅम्प आयोजन करण्यात आलेलं आहे। आता राहिला प्रश्न, तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कोणत्या ठिकाणी कॅम्प आयोजन करण्यात आलेलं आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयाची जी नोटिफिकेशन असते ती डाउनलोड करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कुठं कॅम्प आयोजन करण्यात आलेले आहे, तुमच्या जवळच्या ठिकाणी कुठे कॅम्प आहेत, जेणेकरून तुमची दिव्यांग म्हणून पडताळणी केली जाणार आहे, तुमची दिव्यांग म्हणून नोंद केली जाणार आहे। तर नक्कीच या सर्व कॅम्पचा लाभ घ्या आणि तुमची दिव्यांग म्हणून नोंद करा, जेणेकरून तुम्हाला जो हप्ता आहे तो वाढवून मिळेल। नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला वाढवून मिळेल किती रुपये, तर 2500 रुपये हप्ता वाढवून तुम्हाला मिळेल। 1500च्या ऐवजी 2500 रुपये मिळतील। सोबतच तुमचे पहा जे पहिले ऑक्टोबरचे 1000 रुपये आहेत ते देखील तुम्हाला ऑक्टोबरचे 1000 रुपये मिळून जातील। त्यामुळे काय करायचं आहे, दिव्यांग म्हणून जी नोंद सरकारच्या माध्यमातून केली जात आहे ती नोंद तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला वाढवून मिळतील। आता राहिला प्रश्न 6000 रुपये हप्ता। 6000 रुपये हप्ता मिळवून देण्यासाठी बच्चू कडू यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। 28 ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी हे प्रयत्न केले जात आहे, सरकारकडे मागणी केली जात आहे आणि जर ही मागणी यशस्वी झाली तर 100% तुम्हाला 6000 रुपये हप्ता मिळून जाईल, पण त्यासाठी तुम्हालाही काही प्रयत्न करावे लागणार आहेत। आता नोव्हेंबरचा हप्ता तर वाढवून मिळणार आहे, 2500 रुपये हप्ता वाढवून तुम्हाला मिळणार आहे। 6000 रुपये हप्त्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। 6000 रुपये हप्ता होईल अशी अपेक्षा करण्यात येत आहे, आशा देखील आता निर्माण झालेली आहे। बच्चू कडू यांच्या माध्यमातून 6000 रुपये हप्ता मिळवून देण्यासाठी पुन्हा पावलं उचलली गेली आहेत। पाहू आता कधीपर्यंत लाभार्थ्यांची इच्छा पूर्ण होते, मागणी मान्य होते, परंतु तत्पूर्वी तुम्हाला तोपर्यंत काय करायचं आहे, 2500 रुपयावर समाधान मानावंच लागणार आहे आणि 2500 रुपये पाहिजे असतील तर कागदपत्रांची पडताळणी करून देण्यासाठी सरकारकडे म्हणजे तहसील कार्यालयामध्ये ही पडताळणी पूर्ण करण्यासाठी अगोदर कागदपत्र सादर करायचे आहेत। तर कोणकोणती सादर करायची आहेत कागदपत्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UTID कार्ड, त्यानंतर तुमचं पासबुक, बँक पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स, हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला अशा कॅम्पमध्ये जायचं आहे। कॅम्पमध्ये जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला कॅम्प कुठे आहे हे माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्ट जे आहे ते तहसील कार्यालयामध्ये जावा आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुमची नोंद दिव्यांग म्हणून करून घ्या। 100% तुम्हाला 2500 रुपये हप्ता मिळेल।